गढ़चिरौली महाराष्ट्र के दक्षिण पूर्व किनारे पर स्थित एक ऐसा जिला जो आदिम जनजीवन के लिए पहचाना जाता है। और आदिम जनजीवन यानी आदिवासी जीवन शैली जो प्रकृति के बिल्कुल समीप अपना जीवन यापन करती है। इसी गढ़चिरौली जिले की मुरुमगांव इलाका गोटुल समिति ने ग्राम सभा कटेझरी नंबर 2 में गोंडवाना गोटुल भवन का निर्माण किया और गोंडी धम्म सम्मेलन आयोजित किया। वैसे देखा जाए तो गोंडवाना गोटुल यह गोटुल समुदाय की या गोंडी समुदाय की एक प्राचीन सांस्कृतिक धरोहर है, जिसका निर्माण सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजनीतिक, मानवतावादी शिक्षा पद्धति की सांस्कृतिक सुरक्षा के लिए किया गया। सामूहिक जीवन पद्धति ये आदिम जनजीवन की विशिष्ट पहचान है। हमारा जो ज्ञात इतिहास है, इसमें गोंडी जनजाति की ये संस्कृति लगभग 8000 साल पुरानी मानी जाती है, जो विश्व विख्यात है। गोंडी समाज संस्कृति को विभिन्न संस्कृतियों की जननी भी माना जाता रहा है। गढ़चिरौली के कटेझरी नंबर 2 में इस समय ये जो कार्यक्रम चल रहा है, ये है गोंडवाना गोटुल भवन का लोकार्पण समारोह और गोंडी धम्म सम्मेलन। लेकिन पहाड़ और झरनों के बीच विकसित गोंडी समाज ने अपनी पुरातन परंपरा यानी कि नाच, गाना, खेल, इन सब को आज भी अपने आप में संजोए रखा है। खेलों का रूप भले ही आज के वर्तमान की चादर ओढ़े है। भारत की जीवन शैली में पूजा अपना एक विशिष्ट स्थान रखती है और किसी भी कार्य की शुरुआत में विशिष्ट पूजा का आयोजन होना स्वाभाविक सी बात है। गोंडवाना गोटुल भवन के लोकार्पण से पहले यहाँ गोंडी पूजा संपन्न हो रही है। ये पूजा जिनकी अगुवाई में होती है, इन्हें कहते हैं भूमिया। निया विनंती कियांतोरो अजोर पेन और जीजो निया पंचो भारी मनता दुनिया पोंता मून लोकुर 16 घंटे ताक मनता बागते बाबा मेन दस्तूर के हिसाब से
सभी संस्कृतियों के कुछ प्रतीक चिन्ह होते हैं और इनमें ध्वज यानी कि झंडा यह एक विशिष्ट प्रतीक माना गया है। यहाँ भी ध्वजारोहण के साथ सब गोटुल भवन के लोकार्पण में प्रवेश कर रहे हैं। कंकालीन याया नाम सेवा सेवा एरून पेंता सेवा सेवा भूमका नाम सेवा सेवा तरंगी झंडा नाम सेवा सेवा जय सेवा जय गुरुवाना जय सेवा जय गुरुवाना। अब बड़ी धूमधाम और हर्षोल्लास के साथ अतिथियों का आदिम स्वागत। ये शहीद गुंडाधुर का तैलचित्र है जिस पर गोंडी धम्म सम्मेलन में पधारे अतिथि माल्यार्पण कर रहे हैं। यह गोंडवाना गोटुल भवन जिसका यहाँ लोकार्पण हो रहा है। परिसर की लगभग 80 से ज़्यादा ग्राम सभाएं इस गोंडी धम्म सम्मेलन में सम्मिलित है और लोगों में बड़ा ही उत्साह है गोटुल भवन के इस लोकार्पण को लेकर। इस अवसर पर अतिथियों का मार्गदर्शन। तर विशेष करून या ठिकाणी सर्व गोंडीन बांधव या ठिकाणी असल्यामुळे आपण गोटुलमध्ये एकत्र आल्यानंतर काहीतरी बराड गोष्टी आपण चर्चा आपण केलं पाहिजे। तो समाजाचा संस्कृतीचा एक मूळ आधार आहे आणि म्हणून या धर्मामुळेच आपली ओळख निर्माण होत असतो, वंशपिढीची एक आपल्याला जाणीव होत असते आणि म्हणून एक अनुशासन पद्धत गळ मंडा जागा टुंडा मुंडा कुंडा आणि जे आपले जे 5 व्यवस्था आहेत जसं का जन्म झाला नंतर तुमचा विवाह झाला नंतर मृत्यू झाला पेन करसाड हे आपले संस्कार विधी आहेत आणि जे आपण जे देव व्यवस्थित आपण जे सर्व काही जे कार्य करतो सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि हे सर्व कार्य एक अनुशासन एक पद्धत एक अनुशासन रीत म्हटल्याने आपण त्याला धर्म असे धर्माचे एक आपल्याला व्याख्या करता येईल। तर धर्म संस्कृती संस्कार आणि संरक्षण। तर धर्म आणि संस्कृती म्हणजे संस्कार एक सर्वांना सुसंस्कारित करणारी संस्कृती म्हटल्यानंतर ती आपली माता आहे, धर्म म्हटल्यानंतर आपला बाप आहे आपला वडील आहे मार बाबू आपण म्हणत असतो। तर धर्म ज्याचा धर्म नाही ज्याचा संस्कृती नाही तो समाज कसा असेल पोरका असेल त्याला माय नाही त्याला बाप नाही पण आपल्याला माझे आहे आणि बाप आहे। तर संस्कृती संस्कार त्याच्यानंतर संरक्षण आणि म्हणून संस्कृतीचं आपल्या धर्माचं आपल्या लिपीचं हे आपण काय केलं पाहिजे संरक्षण आपण केलं पाहिजे। तर त्याच्यानंतर ते प्रथा आणि परंपरा प्रथामध्ये जे नियम आहेत आपल्या समाजामध्ये जे नियम आहेत की एखादी महिला जर पिरियडला बसली तर बाहेर असतो किंवा लाकान वगैरे खाताना काही मोजकेच लोक लाकान वगैरे घेत असतात बाकीचे जमत नाही किंवा अशी जी आपल्या जे नियम जे चालू आहेत अमुक वेळेस आपण पोलो वगैरे केलं पाहिजे अमुक वेळेस आपण चैत केलं पाहिजे। तर ही जी आपले जे नियम आहेत हे नियम
आपण परंपरा म्हणजे सतत चालू आपण ठेवलं पाहिजे. तर त्याच्यानंतर एक मौलिक ठेवा म्हणजे आपला धर्म आणि संस्कृती ढाचे आहे तो आपण कायम ठेवलं पाहिजे आणि तो लिखित पण आपण केलं पाहिजे. मग त्याचा काहीतरी निशाण असणे गरजेचं असतो. जसं का माऊली मातेचा ठाण आहे, तुमचा ठाकूरदेवचा ठाण आहे, भीमालपींचा ठाण आहे, जसे की या ठिकाणी आपले ठाणे जे बनवले आहेत बुडादेवचे, तर असे जे ठाणे प्रत्येक गावामध्ये क्लिअर झाले पाहिजे. हे राम मंदिर उभारायचं नाही आणि हनुमान मंदिर उभारायचं नाही, कारण आमच्या भीमालपींची व्यवस्था नष्ट करायसाठी त्या हनुमानानं आणलं. हनुमानाचं काही काम नाही, मी सांगतो तुम्हाला समोर. तर अशा प्रकारे ही जी प्रथा आणि परंपरा कायम असली पाहिजे आणि आपली ओळख आपली कायम असली पाहिजे आणि याच्यावर आपलं वर्तमान आणि भविष्य अवलंबून आहे. आणि या आपल्या व्यवस्थेचं जर आपण जपन केलं नाही तर आपण गोड नाही असं ते गृहीत होईल. आणि जसा इतर समाज जसा आपली व्यवस्था रंगाळून ठेवत आहे त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपल्या व्यवस्थेचं आपण जतन आपण खऱ्या हातानं केलं पाहिजे. ते गोंडी धर्म आणि संस्कृती ही आपली प्राचीन संस्कृती आहे आणि तीच आपली जीवन प्रणाली आहे. तिलाच आपण गोंडी सभ्यता म्हणतो. आणि म्हणून मी कोण आहे, माझा धर्म काय आहे, माझी ऐतिहासिक मूल्य काय आहे, हे सगळ्याची जाण आपल्या लोकांना असली पाहिजे. तर आपण एकाच विषयावर चर्चा करणार की गाव व्यवस्थेवर आपण चर्चा करणार आहोत. की आपण गाव व्यवस्थेमध्ये आपण नेहमी बघतो की राजा माजी असतो, केशर गायता असतो आणि पंच असतो आणि जनता असतो आणि यांच्या व्यवस्थेमुळे आपली गाव व्यवस्था एक चालत असते. तर मला वाटतं या ठिकाणी सर्वच आदिवासी बांधव सर्व लोकांना माहीत आहे आपली गाव व्यवस्था काय आहे, कोणते देव काय आहे, ते सर्व माझी लोकांना माहीत असतो. पण चलो बाई चर्चा करून थोडक्यात कोणाला असलं नसलं सगळं काय माहीत होऊन जाईल म्हणून काहीतरी आपण बोललो पाहिजे आणि म्हणून बोलण्याचा मी एक प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. तर आपण आता या व्यवस्थेचा आपण विचार करत आहोत. तर पहिला आपण एक घेऊ भूमिहार. तर आपल्या गोंडी धर्म संस्कृतीमध्ये जर एखादा गाव जर बसवायचा असेल तर कोणीतरी कोले आडनाचा माणूस या गावामध्ये आला, धरती मातेची पूजा केली, त्या मातीची पूजा केली, या गड मातेची पूजा केली आणि कुऱ्हाडीने झाडं तोडले आणि सुरीने फांद्या छाटले आणि त्यांनी व्यवस्था या ठिकाणी बनवली. म्हणून तो केशर मॅन झाला. म्हणून आपण केशर गायता म्हणतो, त्याला आपण भूम गायता आपण असं आपण म्हणत असतो. आणि हा जो भूम गायता जो असतो, हा भूम गायता स्टार्टिंग पासून जसे आपली पहिली आपली पोलो होत असते त्या पोलो पासून तर म्हणजे धान लावण्यापासून तर धान निघेपर्यंत तो विशिष्ट अनुष्ठान करत असतो आणि गाव लोकांचं संरक्षण करत असतो आणि रोगरायापासून सगळ्यांचं संरक्षण करत असतो. विनंती करत असताना आपल्या गावाला एक सुख समृद्धी मिळो, आपले गुरे ढोरे याचा पण संरक्षण हो आणि मरी जरीपासून रोगरायापासून संरक्षण हो. आणि असं करत विशिष्ट अनुष्ठान करून आपल्या देवाची आराधना करत असतो. कोणासाठी? या गावामध्ये जनता लोक असतात त्या सर्व जनता लोकांच्या संरक्षणासाठी विशिष्ट अनुष्ठान तो गायता करत असतो, पुजारी करत असतो. म्हणून आपण त्याला भूमिहार आपण असं म्हणत असतो. नंतर पेन गायता. जसं का पेन गायता, पेन म्हणजे देवाचा पुजारी आणि तो देवाचा पुजारी देव आणि माणूस याच्यातील संबंधावर साधणारा म्हणजे पेन पुजारी. त्याला पेन वड्डे पेन धुर्वा असं आपण तो म्हणत असतो. तर हा पेन पुजारी हा खूप महत्वाचा एक व्यक्ती असतो. शिर्याकडे जात असतो आणि शिर्या मग आपण गुढीमध्ये जात असतो आणि मग त्याला देव स्वारत असतो आणि आमच्या गावामध्ये कोणता फरक पडला, काय आहे, कसं झालं, मग त्या शिर्याकडून ते माहिती केल्या जात असतो. आणि हे राजा माजी सगळे लोक मिळून त्या गावात एक विशिष्ट बंदोबस्त करत असतात आणि गाव दुरुस्ती करत असतात. आणि नंतर दुसरा तो चौथा नंबर असतो तो गुनिया. हा गुनिया असा असतो की तो वैद्य असतो, तो पाठी पाहणार असतो, नाही तर काळी तिथे छड्या पाहणार असतो आणि त्या काळ्याच्या माध्यमात त्या पाठीच्या माध्यमात तो रोगाचं निरीक्षण करत असतो. आणि तो निरीक्षण सापडल्यानंतर कोणत्याही याचा आट वगैरे सापडल्यानंतर तो त्या पद्धतीने तो उपचार करत असतो. त्याला म्हणत असतो आपण गुनिया. तशा पद्धतीने चार पाच व्यक्तीच्या माध्यमातून ही आपली गाव व्यवस्था चालत असतो. गोटुल का उद्घाटन कार्यक्रम हम यहाँ पर रखे हुए हैं. तो इस गोटुल का उद्घाटन करने का उद्देश्य यह था कि हमने ये जो गोटुल का निर्माण हमने सन 2018 में रखे गए थे, लेकिन हमारे वरिष्ठ मार्गदर्शक माननीय हीरामन वरकड़े साहब का एक कहना था कि हमने
देश में सबसे पहले हमने धानोरा तालुका में ये पेशा वनाधिकार हमने शुरू किए हैं। और इस पेशा अधिनियम और जो वनाधिकार अधिनियम, इसको हमने धानोरा तालुका में हम पहले प्रस्तापित या लागू किए हैं। तो ये जो गुटुल का निर्माण हमारा वनाधिकार और पेशा के माध्यम से जो बना हुआ है, तो इसलिए ये जो कार्यक्रम है तो अपन इसके लिए कृतिशील इसका ये बना कि अपन ये गुटुल का उद्घाटन रखेंगे, ऐसा उनका बोलना था। और इसी के वजह से हमने ये जो गुटुल का उद्घाटन सोहळा आज हम यहाँ पर रखे। आपल्या परिसरामध्ये वरखडे सरांच्या निमित्तानं एक चांगले मार्गदर्शक सामाजिक नेता उपस्थित आहेत। माझं आवर्जून सांगणं आहे सगळ्या माझ्या बंधू भगिनींना की त्यांच्या मार्गदर्शनामध्ये जेवढा अधिकाधिक विकास, सामाजिक जाणीवा आणि लोकजागृती घडवून आणता येते तेवढं घडवून आणण्याचा प्रयत्न करावा। ही यासाठी सांगतो, अनेक राजकारणी नेते तुमच्या गावामध्ये येत असतील, जात असतील, अनेक राजकीय कार्यकर्तेही असतात, पण राजकीय नेते आणि राजकीय कार्यकर्ते आश्वासनांची खैरात देत असतात, आश्वासनं देत असतात की हे करू ते करू, तुम्हाला हे देतो ते देतो। राजकारण्यांचा काही भरोसा नसतो। तसे माजी आमदार वरखडे सर राहिलेले आहेत, परंतु त्यांच्यामध्ये राजकारणी आम्ही फार कमी पाहिलाय आणि समाजकारणी नेता हा जास्त पाहिलाय, जो समाजाच्या विकासाच्या दृष्टीने, समाजाच्या जागृतीच्या दृष्टीने अधिक सजग असतो। समाजाला विकासाच्या दिशेने नेत असताना नेमकी कोणती दिशा योग्य आहे की कोणती दिशा अयोग्य आहे, माझा समाज पुढे काळाच्या ओघात जात असताना या काल प्रवाहामध्ये माझा समाज कुठे सुरक्षित आणि विकसित राहील, या दृष्टीने समाजाचा नेता, समाजाचा कार्यकर्ता जेवढा अधिक चांगला विचार करतो तेवढा राजकारणी माणूस विचार करत नाही। राजकारण्यांचा उद्देश फक्त एवढाच असतो की मला ग्रामपंचायतचं पद कसं मिळेल, सरपंच पद किंवा एखादा वार्ड मेंबर कसा बनता येईल, पंचायत समितीचा, जिल्हा परिषदेचा मेंबर कसा बनता येईल किंवा पुढे जाऊन आमदार कसा बनता येईल। पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टींमध्ये तो गुंतून पडत असतो। त्याला समाजाशी कर्तव्य नसतो। समाजातील लोकांना उल्लू बनवणे, मूर्ख बनवणे, भाषणबाजी देणे, आश्वासने देणे एवढ्यामध्ये गुंतवून तो केवळ स्वतःचा फायदा पाहतो, समाजाचा फायदा पाहत नाही। पण आम्हाला जे काही वरखडे सरांच्या माध्यमातून जे काही माहिती आहे ते समाजाच्या दृष्टीने दिवस रात्र अगदी सतत इकडे तिकडे संपर्क करणे, चर्चा करणे, विचार विनिमय करणे, हेच त्यांचं सगळं सतत सुरू असते। आणि त्यांच्यासारखा अभ्यासू एक समाज नेता, राजकीय नेता या परिसराला लागलाय, हे फार मोठी आनंदाची बाब आहे। गोटुल हे आपल्या संस्कृतीचं वहन करणार आहे, सामोर नेणार आहे। तसंच गोटुलमधून आपल्याला आपलं जे सामाजिक एक शिक्षण होत असते, या सर्व गोष्टी आहेत। डोने सरांनी सांगितलं की वरखडे दादांचं जे काम आहे, जे कार्य आहे, वरखडे दादांचं जे कार्य आहे ते संविधानिक अधिकार आमच्या आदिवासींना मिळावे त्याच्यासाठी ते सतत कार्यरत असतात। परंतु आपली काही जबाबदारी आहे की नाही, जर समजा वरखडे दादा पुन्हा हे कार्य किती दिवस करू शकतील, आणि म्हणून मग आपल्याला वरखडे दादांचं कार्य जे आहे ते पुढे जर समजा न्यायचं असेल तर मग वरखडे दादांकडून आम्हाला काही शिकावं लागेल की नाही, याची आम्हाला आज जास्त काळजी। मी सुद्धा या ठिकाणी जे आलेलो आहे, मला भाषण देण्यापेक्षा या ठिकाणी मला हे गोटुलचं संस्कृती काय आहे, या ग्रामसभा काय आहेत, आणि त्या ग्रामसभा गावांमध्ये जे संविधानिक अधिकाराच्या माध्यमातून आम्हाला संविधानिक अधिकार कसे मिळावेत, या संदर्भाने ते कसे काम करतात ते सुद्धा मला शिकून घेण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे। आज या ठिकाणी जे आपले गोंडी संस्कृतीचे जनक आहेत, आराध्य दैवत आहेत, परिकुपार लिंगो आहे, यांच्या संदर्भाने सुद्धा मी सगळं ते ऐकलेलं आहे। आणि सांस्कृतिक जीवनाचे जे त्यांनी सांगितलं की आमच्या गोटुलच्या माध्यमातून आमच्या सांस्कृतिक जीवनाचं दर्शन व्हायला पाहिजे, आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये
कुपारलिंगोंच्या काळामध्ये एकमेव जी अशी जी आदिवासींची जी एक संस्कृती होती, परंतु नंतरच्या काळामध्ये आर्य आलेत, मग नंतर डोने सरांनी ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. परंतु त्यांनी सांगितलेलं होतं की जी नैसर्गिक सृष्टी आहे, जे नैसर्गिकता, याचं आम्ही कसं जतन करायला पाहिजे, रक्षण करायला पाहिजे, जोपासना करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि पशु पक्षी आहेत, वृक्ष यांची कशी आपण उपासना करायला पाहिजे आदिवासी लोकांनी, या सगळ्या गोष्टी आहेत. हेच नाही तर शांतीच्या मार्गाने त्यांनी सांगितलं की बा बिरसा मुंडांनी सशस्त्र क्रांती न करता एक शांतीच्या मार्गाने जे काय कार्य केलेलं आहे. हेच नाही तर आता त्यांनी जे सांगितलेले की आपले जे व्यसन आहेत, उदाहरणार्थ दारू, बिरसा मुंडांनी सांगितलं होतं की तुम्ही दारू पिऊ नका. दारू पिल्यानंतर काय होते, त्यांनी तर सांगितलं की तुमच्या शरीराची हानी होते, परंतु नाही, तसं नाही आहे. बिरसा मुंडांनी सांगितलं तुम्ही जर समजा दारू पिले तर तुमचं जे मस्तिष्क आहे, तुमचं जे डोकं आहे, हे बरोबर काम करणार नाही आणि तुमचे जे अधिकार आहेत ते अधिकार बाकीचे लोक तुमच्यापासून कसे काय कधी हिरावून घेऊन जातील याचा तुम्हाला थांग पत्ता सुद्धा लागणार नाही. आणि म्हणून मग आपण त्याच्या नशेमध्ये असल्यामुळे आमचे अधिकार काय ते आम्हाला कळणार नाही आहेत. आणि म्हणून आपले जे वाईट व्यसन आहेत ते आम्ही बाजूला ठेवायला पाहिजेत, बाजूला सरायला पाहिजे. आम्ही आदिवासी असून तुम्हाला एकही असं जे वाईट जे व्यसन तुम्ही जर म्हणत असाल, मी दारू पित नाही, मी खर्रा खात नाही, पण तुम्ही नागपूरवरून मी तुमच्यापर्यंत का आले, हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही नाव ऐकलं असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार जे 5वं शेड्यूल आहे त्याच्यानुसार जे पेसा ॲक्ट जे आलेलं आहे त्याच्यावर जे दादा काम करतात, जे सांगतात तुम्हाला, अशा अनेक अधिकाराच्या गोष्टी आम्हाला संविधानामधून मिळालेल्या आहेत, पुढे मिळणार आहेत. की आम्हाला जल, जमीन, जंगल याच्यापासून आम्हाला विस्थापित करतात, हे तुम्हाला काही कळून राहिलेलं आहे का? महत्वाची गोष्ट. आता मी बसल्या बसल्या ऐकलं की जे टिपागड आहे, टिपागडला आता ते संरक्षित जंगल बनवणार आहे आणि संरक्षित जंगल बनवल्यानंतर काय होणार आहे त्या ठिकाणी, काही गावं इकडच्या काही ग्रामपंचायती अशा आहेत की त्यांना जाणीवपूर्वक पेसामध्ये आणण्यापासून वंचित ठेवलेलं आहे, पेसामध्ये त्यांना घेतलेलं नाही. जर समजा पेसामध्ये जर समजा हे गावं जर आले असते तर त्यांना जे आता राखीव जे जंगल करणार आहे किंवा राष्ट्रीय उद्यान करणार आहे टिपागडला, तर त्यांना पेसामधून हटवणं कठीण झालं असतं असं आमचं म्हणणं आहे. परंतु ते सुद्धा या सरकारनं, उदाहरण काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. व्याघ्र प्रकल्प आहे, जसं उदाहरणार्थ ताडोबाचं जंगल आहे, व्याघ्र प्रकल्प आहे. इथे जवळच आता एक तलाव होत आहे, त्या तलावाच्या निमित्तानं तुमचं विस्थापन होत आहे, कुठे व्याघ्र प्रकल्पाच्या नावानं विस्थापन होत आहे, कुठे नवीन इंडस्ट्री आणली त्याच्या नावानं विस्थापित होत आहे. आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता एक घोडेदरी तलाव आहे, तिथून आमच्या आदिवासींचं विस्थापन होणार आहे, कारण त्यांना बफर झोनमध्ये टाकलेलं आहे, बफर झोनच्या नावानं विस्थापन होणार आहे. कुठे काही गावं ज्यांना नगरपालिका घोषित केलेले आहेत, नगर पंचायत घोषित केलेले आहेत, त्या गावांना अटॅच जे गावं होते, जसे ट्रायबलमध्ये होते माळा, मिनी माळामध्ये, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही गावं पेसामध्ये येणारे गावं सुद्धा त्यांनी नगर पंचायत आणि त्या याला नगर परिषदेला जोडल्यामुळे त्यांचं जो पेसामध्ये जे येणारे गाव होते किंवा जे माळा, मिनी माळामध्ये जे येणारे गाव होते ते त्यांचं जे संविधानिक जे अधिकार होते ते आता त्याच्यामुळे ते बाधित झालेले आहे. ह्या सुद्धा गोष्टी हे जे सरकार करत आहे. आणि म्हणून आम्हाला जल, जमीन, जंगल जर वाचवायचं असेल, आमचा इलाका एरिया जर समजा वाचवायचा असेल, तर त्याच्यासाठी आमची संस्कृती आहे, आमचं संविधान आहे, मानव अधिकार आहे आणि इंटरनॅशनल कायदा, याच्या माध्यमातून आम्हाला त्या कशा वाचवता येतील याचा सुद्धा आम्ही विचार करायला पाहिजे. मुलगा हा आपल्या वडिलापेक्षा आईवरती नेहमी प्रेम करतो आणि मग ही निसर्गाची व्यवस्था असल्यामुळे घरामध्ये आनंदी आणि सुख समृद्धी नेहमीच कायम टिकते. परंतु शिक्षित समाजाला ही गोष्ट समजू शकले नाही, याचा बारकाव्याने सुद्धा कोणी पाहणी करत नाही. आणि म्हणून आमची मुलगी परवाला गावडे महाराजांच्या साक्षीने सांगत होती, डोने सर, नन्नावरे सर, आपण गांभीर्याने याचा विचार करण्यासाठी आपण तयार आहोत की नाही. मुद्दा तिनं असा ठेवला की महिलां आणि बालकांवरती अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून काउन्सिलिंग करण्याच्यासाठी जी व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. मुंबईला सुद्धा एक सेंटर आहे
मुंबईच्या त्या सेंटरवरती दर वर्षाला 6,000 जोडपे येतात, 45 ते 60 वर्षाच्या वयाचे, आणि दोन्हीही जोडपे एकमेकाला डायव्हर्स सोड चिठ्ठी देण्याची मागणी करतात। एका सेंटरवरती वर्षाला 6,000 जोडपे येतात, वयाच्या 50व्या वर्षी 60व्या वर्षी। मग असं का होते? आई नोकरी करते, वडीलही नोकरी करते, मुलंही नोकरीला आहेत, घर तुटला गेला आणि घरामध्ये जी विकृत मानसिकता आली त्याच्यामुळे मुंबई सारख्या सिव्हिल सोसायटीमध्ये ही विकृतता आली। हे उदाहरणादाखल तिने सांगितलं केवळ 6,000 घराची, पण तिने सांगितलं की ही व्यवस्था प्रत्येक घराघरामध्ये व्यवस्था आहे। आणि म्हणून प्रत्येक घराचा माणूस जो निवडणुकीच्या प्रक्रियेतून निवडून आलेला तो राजसत्तेवरती गेला, जो शिकला तो कलेक्टर IAS होऊन कलेक्टर झाला, सेक्रेटरी झाला, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आले, शिकली सवरली माणसं प्रशासनामध्ये आली आणि राज्य व्यवस्थामध्ये गेली। जी 6,000 घरांची व्यवस्था आहे ती घराघरामध्ये नांदत आहे आणि यांची हाती प्रशासनाची व्यवस्था आलेली आहे। यांच्यासाठी काय करेक्टिव्ह मेजर आहे म्हणून ती तपासण्यासाठी आली। हा गांभीर्यपूर्ण मुद्दा डोनेशन याचा आपण गांभीर्याने विचार करणार आहोत की अशी जर मानसिकता असेल आणि अशा मानसिकतेच्या घरातून जर तो प्रशासकीय व्यवस्थेमध्ये गेला असेल तर प्रशासन कसं चालणार आहे? आणि म्हणून आमच्या या व्यवस्थेमध्ये, गोकुळच्या व्यवस्थेमध्ये अनादी काळापासूनची ही व्यवस्था आहे की घरामध्ये जन्माला येणारा लेकरू आईच्या गर्भात वाढतो, म्हणून आई जी जन्माला घालते मुलाला म्हणून ती नैसर्गिक आहे, आई आहे, पण बाप मात्र अनैसर्गिक आहे। मग बाप कोण आहे? तर पूर्ण गाव त्या लहान बालकाचा वडील आहे आणि अशा शेकडो बालकांच्या वडील म्हणजे पूर्ण गाव समाज आहे। आणि म्हणून आमच्या गोडी धर्म संस्कृतीच्या व्यवस्थेमध्ये प्रत्येक गाव ही विलेज डेमोक्रेसीची विलेज रिपब्लिक डेमोक्रेसीची एक सोसायटी आहे आणि एवढा उच्च आदर्श राहण्यासाठी या गाव समाजाने वर्ष 3 पासून तर वयास 18व्या वर्षापर्यंत मुलगा वयात येईपर्यंत आणि मुलाला समज आली तेव्हापासून प्रत्येक मुलावरती सामाजिक, धार्मिक, राजकीय, प्रशासकीय संस्कार होण्याच्यासाठी गोकुळची निर्मिती केली। जगामध्ये संपूर्ण माणुसकी नांदण्याच्यासाठी प्रत्येक माणसाला प्रबुद्ध व्यवस्थेकडे नेण्याच्या दृष्टिकोनातून गोकुळला सक्षम करण्याची आता नितांत गरज उभी राहिलेली आहे। म्हणून तो जो मुलगा अनाउन्स करतो गोकुळची आम्ही पुनर्प्रतिष्ठित करत आहोत, गोकुळची आम्ही पुनर्प्रतिष्ठित करत आहोत, गोकुळची आम्ही पुनर्प्रतिष्ठित करत आहोत, कारण ही आलेली विकृतता, सिव्हिल सोसायटीमध्ये निर्माण झालेली विकृतता आणि असलियतमध्ये आदिवासीमध्ये असलेली व्यवस्था याचा प्रॉपर समायोजन करण्याची नैतिक जबाबदारी तुम्हा माझ्यावरती आलेली। आणि म्हणून बाबासाहेबांनी 5व्या अनुसूचीमध्ये जी व्यवस्था केलेली आहे, काय व्यवस्था केलेली आहे? राईट टू सेल्फ डिटर्मिनेशन, स्वनिर्धारणाचा अधिकार, राईट टू ओनरशिप, मालकी हक्काचा अधिकार, आणि राईट टू गुड गव्हर्नन्स, राईट टू सेल्फ गव्हर्नन्स म्हणजे स्वयंशासनाचा अधिकार। हे संपूर्ण जर दिलेले आहेत, ते घटनेमध्ये आहेत, तर आम्ही पेसा ऍक्ट आणि वन अधिकार कायद्याच्या अंतर्गत दोन्ही कायदे करून संसदेने ते मान्य केले आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आम्ही त्याची प्रतिस्थापना केली।